Hello friends, today we are going to study our topic which is nothing but advanced heterocyclic chemistry. Which is nothing but the topics from SSPP Pune University of for a MSc part second. This is nothing but the advanced heterocyclic chemistry in a subject for a CHO 353 in part B for a section second, which is nothing but advanced heterocyclic chemistry. I am Professor Abhijit Gaikwad from SES College, Lasalgaon. So I am going to teach you and tell you how the naming of heterocyclic chemistry, how their uses, how their different function, how their role in our day-to-day life or in the manufacturing of different drugs or their biological activity, their synthesis, their reaction, their mode of reaction as well as their synthesis in detail, as well as their different role in our day-to-day life for to easier or to get familiar interaction with us. So for better understanding I am going to teach you in simple easy Marathi language as well as in our syllabus language or in English language as a necessary. So we can study advanced heterocyclic chemistry one by one. The name heterocyclic chemistry itself indicates that heterocycle is nothing but cyclic organic compounds containing at least one element other than a carbon within the ring system. As we know that every ring system containing carbon atom or different atom. So whenever we are going to study organic compounds, we always think that we have to study a carbon compound or carbon containing compound or carbon ring compound. But in heterocyclic compound, the one carbon atom of the ring could be replaced by the heteroatom, which is nothing but nitrogen, oxygen, sulfur, phosphorus, arsenic. All the heteroatoms are containing the heterocyclic compound. So for better understanding I am going to teach you in Marathi language also. मग हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय की अशा ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यामध्ये काय असेल हेटेरोएटम प्रेझेंट असेल. मग जे पण हेटेरोसायकल्स असतील, हेटेरो अँड सायकल्स मिनिंग काय होतो की सायकल कंटेनिंग हेटेरोएटम. मग जे पण रिंग सिस्टीम असतील त्यामध्ये काय असेल हेटेरोएटम प्रेझेंट असेल त्यालाच आपण काय म्हणतो हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. मेचे ऑब्जेक्टिव्ह हा आपल्याला का स्टडी करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे ते आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्या सर्व डिटेल्स आपण इथे क्लिअर करणार आहोत. मग फर्स्ट टॉपिक काय डिफाइन हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, आपण डेफिनेशन बघितली. त्यानंतर डिस्क्राइब द नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, मग त्याचे नॉमेनक्लेचर सिस्टीम पण आपल्याला बघायचे आहे. ते सर्व टॉपिक्स आपण वन बाय वन बघणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये काय आययुपीएसी नेम सिस्टीम येते, ट्रायबल नेम्स त्यालाच आपण म्हणतो कॉमन नेम्स म्हणतो. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट की जी तुम्हाला एक्झाम मध्ये पण विचारली जाऊ शकते की गिव्ह द नेम टू गिव्हन हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. मग त्या हेटेरोसायकलला जे पण आपण सिंथेसिस करणार आहोत किंवा ज्या पण हेटेरोसायकल आहे त्याला नेमिंग कशा प्रकारे दिलं जातं, त्यासाठी जी मेथड आहे जी ज्या सायंटिस्टने डेव्हलप केली त्याला काय म्हटलं जातं हॅन्च विंडमन नेमिंग सिस्टीम. ही तुमच्या एसएसपीपीयू पुणे सिलेबस मध्ये पण तुम्हाला दिलेली आहे की हेटेरोसायकलला नेमिंग देण्यासाठी जी सिस्टीम वापरली जाते ती डिस्कवर केलेली हॅन्च विंडमननी, त्यामुळे तिला नेमिंग दिलं जातं हॅन्च विंडमन नेमिंग सिस्टीम. यामध्ये डिफरंट रिंग साईज नुसार त्याची कॅटेगरायझेशन केलंय. त्यानंतर त्याला नेमिंग कशा प्रकारे दिलं जातं, डबल बॉन्ड असेल तर कसं, सॅच्युरेटेड असेल तर कसं नेमिंग दिलं जातं, अनसॅच्युरेटेड जर रिंग सिस्टीम असेल तर त्याला कशा प्रकारे नेमिंग दिलं जातं, हे सर्व यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर डिस्क्राइब द क्लासिफिकेशन ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. मग 3 मेंबर रिंग सिस्टीम असेल तर तिला नेमिंग कशा प्रकारे दिलं जातं. त्यानंतर 4 मेंबर असेल, 5 मेंबर रिंग सिस्टीम असेल हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, 6 मेंबर, 7 मेंबर, 8 मेंबर, अशा प्रकारे जशी लेंथ इन्क्रीज होत जाईल किंवा रिंगची साईज इन्क्रीज होत जाईल त्याप्रमाणे कशा प्रकारे रिंग सिस्टीमला हेटेरोसायक्लिक कंपाऊंडला नेमिंग कशा प्रकारे दिलं जातं हे आपण सर्व बघणार आहोत.
देन हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. मग यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, डिस्क्राइब द फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. मग तो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड त्यामध्ये कुठला हेट्रो आयटम प्रेझेंट आहे, कुठल्या पोझिशनला प्रेझेंट आहे, किती हेट्रो आयटम प्रेझेंट आहे, त्यानुसार त्याचे काय नॉमेनक्लेचर हे डिफरंट असतं. त्यानंतर सिंथेसिस ऑफ हेट्रोसायक्लिक मध्ये डिफरंट सिंथेसिस मेथड आहे आपल्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंडच्या, त्या आपल्याला स्टडी करायच्या आहे. त्यामध्ये जे डिफरंट आहे, पायरॉल, फिरॉल, थायोफिन, पिरिडीन, इंडोल, इमिडॅझोल, क्विनोलिन, आयसोक्विनोलिन, हे सर्व जे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे हे आपल्याला स्टडी करायचे. मग ते कशा प्रकारे सिंथेसिस केले जातात हे पण आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर रिएक्शन ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. मग रिएक्शन कुठल्या पोझिशनला ऑकर होता, इलेक्ट्रोफिलिक असेल ॲज वेल एज न्यूक्लियोफिलिक, किंवा अदर ज्या रिएक्शन आहे, असायलेशन, अल्किलेशन, ज्या अदर ऑर्गॅनिक रिएक्शन आहे ते हेट्रोसायक्लिक कंपाऊंड वरती कशा प्रकारे कुठल्या पोझिशनला ऑकर होतील हे सर्व आपल्याला स्टडी करायचे. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. मग त्यानंतर त्याचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वगैरे जे असेल ते पण आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेट द मेडिकल इम्पॉर्टन्स ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. म्हणजे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड हे लार्जली मेडिसिनल ॲज वेल एज कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये काय केले जातात, यूज केले जातात. मग ते काय यूज केले जातात, हेट्रो आयटम जर कार्बन प्रेझेंट असेल तर कार्बनच्या ठिकाणी जर हेट्रो आयटम जर प्रेझेंट असेल तर काय होती, पोलॅरिटी मॉलिक्युलची चेंज होती. जर एक हेट्रो आयटम असेल तर पोलॅरिटी थोडी कमी चेंज होती. जर दोन हेट्रो आयटम प्रेझेंट असेल तर पोलॅरिटी काय होती, जास्त चेंज होती. अशा प्रकारे जे हेट्रो आयटम मॉलिक्युल मध्ये प्रेझेंट असतात किंवा रिंग सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात त्यानुसार त्याची पोलॅरिटी ही चेंज होत असते. आता आपण बायो इनऑर्गॅनिक मध्ये शिकलेलो आहोत की त्यामध्ये ज्या पॉर्फिरिंग रिंग सिस्टीम असतील, ज्या हिमोग्लोबिन सिस्टीम असतील त्यामध्ये किती पॉर्फिरिंग रिंग असतात, त्यामध्ये कुठला हेट्रो आयटम प्रेझेंट असतो, कशा प्रकारे असतो, हे सर्व आपण बघितलेलं आहे. मग त्यामुळे काय होतं, त्याच्या पोलॅरिटीनुसार त्याचं मेकॅनिझम हे काय होत चालतं, चेंज होत चालतं. मग त्याचप्रमाणे ज्यावेळेस कुठलाही ड्रग सिंथेसिस करायचा असतो त्यामध्ये जो पण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आपण यूज करणार आहोत त्याच्या पोलॅरिटीचा सुद्धा काय केला जातो, तिथे स्टडी केला जातो. मग त्यानुसार काय त्याची कॅटेगरायझेशन डिफरंट कॅटेगरीमध्ये केलं जातं. मग आपण वन बाय वन सर्व बघणार आहोत. फर्स्ट आपण नेमिंग पासून स्टार्ट करणार आहोत की हेट्रोसायक्लिक कंपाऊंडला आपण नेमिंग कशा प्रकारे देतो. मग जर आपल्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जर स्टडी करायचं आहे, मग त्यासाठी असणारे जे रेफरन्स बुक्स आहे ते इथे तुम्हाला मेन्शन केलेले आहे. मग त्यामध्ये फर्स्ट बुक फंडामेंटल्स ऑफ हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री बाय लुईस डी क्विन अँड जॉन ए टेरल, हे फर्स्ट बुक झालं. त्यानंतर आपल्या SSPPO पुणे युनिव्हर्सिटीने जे सांगितलंय रेफर करण्यासाठी, तर त्यामध्ये फर्स्ट आहे हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री बाय टी गिलख्रिस्ट, देन हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री बाय J.A. जुल्स अँड के मिल्स. मीन्स हे जे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहे जे आपल्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड स्टडी करण्यासाठी यूज करायचे, किंवा तुम्हाला जे पण टीचिंग केलं जाईल तुम्हाला ह्याच बुकचा रेफर घेऊन तुम्हाला टीचिंग हे केलं जाईल, जेणेकरून तुमचं बेटर अंडरस्टँडिंग होईल आणि प्रॉपरली तुम्हाला परफेक्ट नॉलेज इथे हेट्रोसायक्लिकचं मिळेल. दे नेक्स्ट पॉइंट क्लासिफिकेशन. मग आता आपण क्लासिफिकेशन कडे येऊ. हेट्रोसायक्लिक ज्या रिंग सिस्टीम आहे ते कशा प्रकारे क्लासिफाईड केल्या जातात, कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू नेचर or number of heteroatoms present. Example, azoles contain nitrogen, thiophenes contain sulfur. मग जे पण नेमिंग सिस्टीम दिलं जातं हेट्रोसायक्लिक कंपाऊंडला, मग त्यामध्ये जो हेट्रो आयटम प्रेझेंट असेल त्यानुसार त्याला काय केलं जातं, नेमिंग दिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे नेमिंग साठी काय, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. मग आपला जो हेट्रो आयटम कंपाऊंड आहे किंवा हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे तर तो कसा आहे, एरोमॅटिक आहे की नॉन एरोमॅटिक आहे, सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड, यानुसार काय केलं जातं त्याला नेमिंग दिलं जातं. ते आपण सर्व पॉइंट्स वन बाय वन बघणार आहोत. देन नेक्स्ट क्रायटेरिया काय, साईज ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. मग साईज नुसार सुद्धा काय होतं त्याचं नेमिंग हे चेंज होत असतं. त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स मेकिंग ऑफ द रिंग सिस्टीम. मग त्यामध्ये काय 3 मेंबर रिंग असेल, 4 मेंबर, 5 मेंबर, 6 मेंबर, 7, 8, 9, 10 अप टू 9, 10 पर्यंत आपल्याला सिलेबस मध्ये विचारलं जातं किंवा एक्झाम मध्ये विचारलं जातं, तिथपर्यंत आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर सिंपल हेट्रोसायकल, देन फ्यूज रिंग सिस्टीम, हे सर्व रिंग सिस्टीम आपल्याला वन बाय वन बघायचे. देन आता आपण नॉमेनक्लेचर कडे आलो, हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर. मग त्यासाठी 4 रूल्स दिलेले हॅन्चविननी. मग त्यानुसार फर्स्ट जो रूल आहे, द हेट्रो आयटम इज गिवन अ नेम अँड यूज ॲज अ prefix. Suppose the nitrogen is present, then is called as Asa.
oxygen is present, then called oxa. Sulfur is present, then called thia. If phosphorus is present, then called phosphor. Arsenic present, then called arsa. Silicon is present, then called sila. Ac selena is present, called as selena. Boron is present, then called as bora, and so on. मग अशा प्रकारे जो पण हेटेरोएटम प्रेझेंट असेल त्यानुसार त्याला काय दिलं जातं, नेमिंग दिलं जातं. The A ending is dropped if the next starts with a vowel. Thus azarin is properly written at azarin. Means जर आता हे आपण वन बाय वन सर्व स्टडी करणार आहोत. अझारिन मीन्स अजा. जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हटलं आपण, अजा म्हणतोय. बट जर त्यामध्ये जर डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर त्याला प्रफिक्स काय जोडलं जातं, आयएनई ही प्रफिक्स जोडलं जातं. मग त्यालाच काय म्हटलं जातं, ए ड्रॉप करून आपण त्याला काय म्हणतो, डायरेक्टली अझेरिन रिंग सिस्टीम म्हणतो. अशा प्रकारे आपण सर्व नेमिंग सिस्टीम बघणार आहोत. देन सेकंड रूल, रिंग साइज इज डेसिग्नेटेड बाय द स्टेप that follow the prefix 3 atoms जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, IR म्हटलं जातं. जर 4 atom असेल तर ET म्हटलं जातं. 5 atom जर प्रेझेंट असेल तर त्याला प्रिफिक्स जी जोडतो आपण रिंग सिस्टीमला त्याला OL म्हटलं जातं. जर 6 atom जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, IN म्हटलं जातं. 7 atom जर प्रेझेंट असेल तर EP म्हटलं जातं. 8 atom जर प्रेझेंट असेल तर काय म्हटलं जातं, OC त्याला एंडिंगला प्रिफिक्स जोडलं जातं. ज्याप्रमाणे इथे इरिन जोडलंय त्याचप्रमाणे 9 atom जर प्रेझेंट असेल तर त्याला ON म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे ते कंटिन्यू केलं जातं. मग हे दोन रूल बघितले. त्यानंतर आपण थर्ड रूल बघू. इफ फुल्ली अनसॅच्युरेटेड द नेम इज कन्क्लुडेड विथ द सफिक्स फॉर रिंग साइज. जर अनसॅच्युरेटेड जर रिंग सिस्टीम असेल तर त्याला जे सफिक्स जोडलं जातं त्याला त्याचे कॅटेगरायझेशन केलंय. जर अनसॅच्युरेटेड असेल मीन्स त्यामध्ये सॅच्युरेशन हे प्रेझेंट नसेल तर त्यावेळेस काय म्हटलं जातं, अनसॅच्युरेटेड रिंग सिस्टीम. जर 3 मेंबर असेल, 3 ॲटम असेल तर त्याला प्रिफिक्स काय जोडलं जातं, ENE. त्याचं एक्सेप्शन काय आहे की ENE फॉर नायट्रोजन ॲटम. जर 3 मेंबर रिंग सिस्टीम असेल तर तिला प्रिफिक्स मोस्टली काय जोडलं जातं, ENE. बट जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर काय जोडलं जातं, INE. तिथे काय सफिक्स जोडलं जातं. त्यानंतर 4, 5 आणि 6 मेंबर जर रिंग सिस्टीम असेल तर त्याला काय म्हटलं जातं, प्रिफिक्स जोडताना E जोडला जातो ऍट द एंड ऑफ नॉमेनक्लेचर. आणि जर 7, 8 आणि 9 ॲटम जर प्रेझेंट जर असतील तर त्याला काय जोडलं जातं, INE हे सफिक्स जोडलं जातं. देन फोर्थ रूल, इफ फुल्ली सॅच्युरेटेड द सफिक्स इज. जर पूर्ण सॅच्युरेटेड असेल तर त्याला काय सफिक्स जोडलं जातं, ANE हे सफिक्स इथे जोडलं जातं. फॉर ऑल रिंग साइजेस एक्सेप्ट फॉर नायट्रोजन. फक्त एक्सेप्शनल केसेस कशाच्या संदर्भात येत आहेत की नायट्रोजनच्या संदर्भात येत आहे. मग त्यावेळेस एक्झाम मध्ये तुम्हाला गिव्ह द नेम टू द गिव्हन हेटेरोसायकल कंपाऊंड असं विचारलं जाईल. त्यावेळेस लक्षात घ्यायचं जर नायट्रोजन प्रेझेंट असेल तर तिथे काय नेम हे डिफरंट येत असतं. मग यामध्ये काय, विच युजेस इडिन फॉर रिंग्स फॉर 3, 4 और 5 ॲटम. जर नायट्रोजन कंटेनिंग रिंग सिस्टीम असेल, 3, 4 आणि 5 मेंबर रिंग सिस्टीम असेल तर त्याला काय इडिन तिथे काय जोडलं जातं, सफिक्स हे जोडलं जातं. अँड फॉर 6 ॲटम्स प्रिफिक्स ऑफ हेक्साहेड्रो इज यूज. तर 6 मेंबर जर रिंग सिस्टीम असेल ती जर सॅच्युरेटेड असेल तर तिला काय हेक्साहेड्रो अशा प्रकारे काय जोडलं जातं, सफिक्स जोडलं जातं. Also the name oxane is given as notoxane is used for a 6 member ring with oxygen present. The 6 member ring system मध्ये जर ऑक्सिजन जर प्रेझेंट असेल त्याला काय म्हटलं जातं, नोटॉक्झाईन. अशा प्रकारे त्याला नेमिंग दिलं जातं. Other exceptions exist for phosphorus, arsenic and brings but are beyond our scope. मीन्स जे एक्सेप्शनल केसेस आहे, आता नायट्रोजनच्या संदर्भातला आपण बघितलं की त्यामध्ये नॉमेनक्लेचर करताना काय होतं, हे इतरांपेक्षा त्याचे नॉमेनक्लेचर हे डिफरंट असतं. त्याचप्रमाणे फॉस्फरस, आर्सेनिक या जे सिस्टीम आहे त्यामध्ये पण काय असतं, डिफरंट नॉमेनक्लेचर असतं. बट ते आपल्या सिलेबस मध्ये नाहीये किंवा आपल्याला त्याचा एवढा इम्पॉर्टन्स नाहीये बाय फॉर स्टडिंग हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. त्यामुळे आपण त्या स्टडी करणार नाही आहोत. आपण जनरल त्याचं इंट्रोडक्शन वगैरे बघणार आहोत. देन बघा, रिंग साइज दिलेला आहे. मग रिंग्स कंटेनिंग नायट्रोजन, त्यामध्ये अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड अशा प्रकारे कॅटेगरायझेशन केलंय. पुन्हा रिंग कंटेनिंग नो नायट्रोजन, जर नायट्रोजन जर प्रेझेंट नसेल तर कशा प्रकारे त्याला नेमिंग दिलं जातं इथे मेन्शन केलेलं आहे. बघा, रिंग जर कंटेनिंग
3 मेंबर रिंग जर असेल तर ती जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, 3 इरिन म्हटलं जातं. आणि ती जर सॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, इरिडीन. अशा प्रकारे त्याला काय जोडलं जातं, सफिक्स जोडलं जातं. त्याचप्रमाणे जर 4 मेंबर असेल, ती जर अनसॅच्युरेटेड असेल तर ईईटी तिला काय जोडलं जातं, सफिक्स जोडलं जातं. त्यानंतर जर सॅच्युरेटेड असेल तर इटिडीन अशा प्रकारे काय जोडलं जातं, तिला सफिक्स हे जोडलं जातं. देन 5 मेंबर असेल तर ओएलई. देन जर सॅच्युरेटेड असेल तर ओलिडीन. अशा प्रकारे काय केलं जातं, हे नेमिंग दिलं जातं. ह्या डिफरंट नेमिंग सिस्टीम आहे डिफरंट रिंग सिस्टीमसाठी. मोस्टली ज्या 3, 4, 5 ज्या रिंग सिस्टीम आहे त्यामध्ये सॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड बघितल्या जातात. त्यानंतर ज्या 6, 7 आणि 8, 9 मेंबर रिंग सिस्टीम आहे किंवा 10 पर्यंत त्यामध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मोस्टली आपल्याला हेटेरोसायक्लिक मध्ये स्टडी करायचे असतात. मग त्यामध्ये त्यानुसार त्यांच्या कॅटेगरीनुसार त्याला काय केलं जातं, नेमिंग दिलं जातं. जर 6 मेंबर असेल तर आय आणि तिथे जोडलं जातं. आणि 7 मेंबर जर असेल तर इपाईन. 8 मेंबर असेल तर ओकाईन. 9 मेंबर असेल तर ओनाईन. आणि 10 नंबर असेल तर इकाईन. अशा प्रकारे काय केलं जातं, नेमिंग दिलं जातं. हे कशासाठी, रिंग्स कंटेनिंग नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर त्याच वेळेस अशा प्रकारचे काय केले जाते, नेमिंग दिलं जातं किंवा ते सफिक्स तिथे जोडले जातात. देन रिंग कंटेनिंग नो नायट्रोजन. जर नायट्रोजन जर प्रेझेंट नसेल तर मग अशा प्रकारे नेमिंग दिलं जातं. जर अनसॅच्युरेटेड असेल तर इरेन, सॅच्युरेटेड असेल तर इरान. आणि जर 4 मेंबर रिंग सिस्टीम असेल तर इटी. आणि जर सॅच्युरेटेड असेल तर इटेन. अशा प्रकारे काय केलं जातं, नेमिंग हे हेटेरोसायक्लिक कंपाऊंडला दिलं जातं. त्यानंतर आपण ज्या रिंग सिस्टीम आहे त्या बघणार आहोत. मग इथे जो ए दिलेला आहे, ए जो करस्पॉन्डिंग जे केलेलं आहे, करस्पॉन्डिंग टू द नंबर ऑफ कम्युटेटिव्ह डबल बॉन्ड. मग अनसॅच्युरेटेड मध्ये जे डबल बॉन्ड असतात ते तिथे मेन्शन केलेलं आहे. आणि बी एक्सप्रेस बाय द प्रोफिक्सिंग पर हायड्रो टू नेम ऑफ द करस्पॉन्डिंग अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. म्हणजे अदर जे कंपाऊंड आहे त्याला काय केलं जातं, त्याच्या पर हायड्रोनुसार त्याला काय केलं जातं, नेमिंग दिलं जातं. देन मग क्लासिफिकेशन बघू आपण. 3 मेंबर रिंग्स विथ 1 हेटेरोएटम. मग जर 3 मेंबर रिंग सिस्टीम असेल आणि त्यामध्ये जर हेटेरोएटम कुठला नायट्रोजन जर प्रेझेंट आहे आणि ती जर रिंग सिस्टीम सॅच्युरेटेड असेल म्हणजे त्यामध्ये कुठला डबल बॉन्ड जर प्रेझेंट नसेल तर तिला काय म्हटलं जातं, अझिरिडिन सिस्टीम म्हटलं जातं. आणि ती जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, अझिरिन सिस्टीम म्हटलं जातं. जर हेटेरोएटम ऑक्सिजन जर प्रेझेंट आहे तर तिला काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड सिस्टीमला इथिलीन ऑक्साईड, त्यालाच आपण काय म्हणतो, इपॉक्साईड म्हणतो. आपण मोस्टली इपॉक्साईडच्या रिलेटेड रिएक्शन्स पण स्टडी केलेल्या आहे. मग ऑक्सिजन जर हेटेरोएटम असेल आणि सॅच्युरेटेड रिंग सिस्टीम असेल 3 मेंबर तर तिला काय म्हटलं जातं, इथिलीन ऑक्साईड. आणि जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्झी रिंग सिस्टीम म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर सल्फर जर प्रेझेंट जर असेल 3 मेंबर सिस्टीम मध्ये, ती जर सॅच्युरेटेड सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायरॅन सिस्टीम म्हटलं जातं. आणि ती जर अनसॅच्युरेटेड असेल म्हणजे त्यामध्ये जर डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायरीन सिस्टीम म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट, 3 मेंबर रिंग सिस्टीम विथ 2 हेटेरोएटम. तर 3 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये जर 2 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील आणि त्यामध्ये जर दोन्ही पण ऑक्सिजन असतील तर सॅच्युरेटेड सिस्टीमला काय म्हटलं जातं, डायऑक्झिरेन म्हटलं जातं. आणि नायट्रोजन कंटेनिंग असेल तर अनसॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये काय म्हटलं जातं, डायॲझिरिन सिस्टीम म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल की इथे अनसॅच्युरेटेड मध्ये का नाही, कारण 3 मेंबर मध्ये जर 2 ऑक्सिजन आला तर तिथे ते अनसॅच्युरेटेड रिंग काय असेल, अनस्टेबल असेल. त्यामुळे ती रिंग मोस्टली फॉर्म होत नाही आणि झाली तरी ती स्टेबल नसते. त्यामुळे ती आपल्याला स्टडी करायची नाही. त्याचप्रमाणे नायट्रोजन कंटेनिंग जर असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायॲझिरिन रिंग सिस्टीम म्हटलं जातं. देन 4 मेंबर रिंग सिस्टीम विथ 1 हेटेरोएटम. मग जर 4 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये जर एक नायट्रोजन जर प्रेझेंट असेल आणि ती जर रिंग सिस्टीम सॅच्युरेटेड असेल म्हणजे त्यामध्ये जर डबल बॉन्ड जर प्रेझेंट नसेल तर तिला काय म्हटलं जातं, अझिटिडिन रिंग सिस्टीम म्हटलं जातं. आणि ती जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, ॲझिट रिंग सिस्टीम म्हटलं जातं. हे सर्व जे आपण नॉमेनक्लेचर बघतोय हे कशावरनं, हॅन्चमननी जे नॉमेनक्लेचर साठी जे रूल दिले त्यानुसारच आपण सर्व बघतोय आणि स्टडी करतोय. देन जर ऑक्सिजन जर प्रेझेंट असेल 4 मेंबर सॅच्युरेटेड रिंग सिस्टीम मध्ये तिला काय म्हटलं जातं, ऑक्सिटेन. मग ऑक्सिटेन जी रिंग फॉर्मेशन होती ही रिएक्शन पण आपण पेरिसायक्लिक रिएक्शन मध्ये बघितलंय. पेरिसायक्लिक की फोटोकेमिस्ट्री हे तुम्हाला माहिती आहे की कुठल्या रिएक्शन मध्ये आपण ऑक्सिटेन रिंग फॉर्मेशन हे बघितलंय.
त्याचप्रमाणे अनसॅच्युरेटेड 4 मेंबर रिंग सिस्टीम जर असेल आणि ऑक्सिजन जर हेटेरोएटम असेल तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्झिटी म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर सल्फर जर प्रेझेंट असेल 4 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये तर तिला काय म्हटलं जातं, थायटेन म्हटलं जातं. मीन्स त्यामध्ये सल्फर प्रेझेंट असतो 4 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये. ठीक, कोणती सिस्टीमला सॅच्युरेटेड जर असेल तर तिला थायटीन म्हटलं जातं आणि अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायटी सिस्टीम हे म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट, 4 मेंबर रिंग विथ 2 हेटेरोएटम. आता 4 मेंबर रिंग आपण आधी बघितलं ती 1 हेटेरोएटम. जर 4 मेंबर रिंग मध्ये जर 2 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील, सपोज जर 2 नायट्रोजन जर प्रेझेंट असतील तर तिला काय म्हटलं जातं, डायझिटिव्ह रिंग सिस्टीम म्हटलं जातं. ती जर सॅच्युरेटेड असेल तर, आणि अनसॅच्युरेटेड मध्ये ती फॉर्म होत नाही. मीन्स ती काय असते, अनस्टेबल असते, त्यामुळे ती फॉर्म होत नाही, त्यामुळे ती स्टडी केली जात नाही. देन ऑक्सिजन जर असेल, 2 ऑक्सिजन जर प्रेझेंट असेल 4 मेंबर रिंग मध्ये, तिला काय म्हटलं जातं, डायऑक्सिटेन. मीन्स सॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये जर असेल तर तिला डायऑक्सिटेन म्हटलं जातं. आणि अनसॅच्युरेटेड सिस्टीम मीन्स त्यामध्ये जर डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायऑक्सिटी हे नॉमेनक्लेचर केलं जातं. देन सल्फर जर प्रेझेंट असेल, 2 सल्फर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायथायटेन. आणि ती जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायथायटी. अशा प्रकारे आपण 3 मेंबर आणि 4 मेंबरचं नॉमेनक्लेचर बघितलं. आता 5 मेंबर रिंग सिस्टीमचं नॉमेनक्लेचर विथ 1 हेटेरोएटम. मग जर एक हेटेरोएटम जर प्रेझेंट असेल 5 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड दोन्ही पण आपण स्टडी करणार आहोत. तर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, पायरोलिडिन सिस्टीम म्हटलं जातं. आणि ती जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, पायरोलिन और पायरॉल तिला काय म्हटलं जातं, रिंग सिस्टीम म्हटलं जातं. ऑक्सिजन कंटेनिंग हेटेरोएटम 5 मेंबर रिंग तिला काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड जर रिंग असेल तर तिला काय म्हटलं जातं, टेट्राहायड्रोफ्युरॉन म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर अनसॅच्युरेटेड असेल तर काय म्हटलं जातं, डायहायड्रोफ्युरॉन और फ्युरॉन तिला म्हटलं जातं. ह्या सर्व रिंग ज्या आपण बघतो याचे सिंथेसिस वगैरे आपल्याला सर्व बघायचं, त्यांचं रिएक्शन पण आपल्याला स्टडी करायचं आहे. देन सल्फर कंटेनिंग सॅच्युरेटेड 5 मेंबर रिंग सिस्टीम इज कॉल्ड ॲज टेट्राहायड्रोथायोफिन. काय म्हटलं जातं, टेट्राहायड्रोथायोफिन म्हटलं जातं. आणि त्यामध्ये जर अनसॅच्युरेटेड रिंग सिस्टीम असेल सल्फर कंटेनिंग तर तिला काय म्हटलं जातं, डायहायड्रोथायोफिन और विच इज कॉल्ड ॲज थायोफिन. दिस इज नथिंग बट थायोफिन रिंग सिस्टीम. मग त्यामध्ये जर फॉस्फरस असेल तर काय, तिला काय म्हटलं जातं, अनसॅच्युरेटेड मध्ये फॉस्फॅल. देन सिलिकॉन जर प्रेझेंट असेल तर सिलॉल म्हटलं जातं. आर्सेनिक जर प्रेझेंट असेल तर आर्सोल म्हटलं जातं. ज्या रिंग सिस्टीम तुम्हाला मेन्शन केलेल्या नाही, दाखवल्या नाही, त्याचा मिनिंग काय होतोय की त्या अनस्टेबल आहे किंवा त्या फॉर्म होत नाही. जरी फॉर्म झाला तरी त्या काय असतात, अनस्टेबल असतात, त्यामुळे त्यांचं नेमिंग इथे दिलेलं नाही. मीन्स त्या काय असेल, सॅच्युरेटेड असो किंवा अनसॅच्युरेटेड, ज्या फॉर्म होती नाही त्यांचं नेमिंग तुम्हाला मेन्शन केलेलं नाही. देन 5 मेंबर रिंग विथ 2 हेटेरोएटम. आता बघा इथे जर 5 मेंबर रिंग सिस्टीम आहे आणि त्यामध्ये काय हेटेरोएटम प्रेझेंट आहे. जर एक असेल तर नेमिंग बघितलं, आता 2 जर असेल तर आपण नेमिंग बघू. जर दोन्ही पण जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल आणि रिंग सिस्टीम काय असेल, सॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, मिडाझोलिडिन तिला काय म्हटलं जातं, नेमिंग दिलं जातं. आणि जर अनसॅच्युरेटेड असेल 2 हेटेरोएटम आणि दोन्ही नायट्रोजन असेल तर तिला काय म्हटलं जातं, इमिडाझोल, पायराझोलिन और पायराझोल अशा प्रकारे नेमिंग दिलं जातं. आणि जर 5 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये एक नायट्रोजन असेल आणि एक ऑक्सिजन असेल तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्झाझोलिडिन किंवा आयसोझोलिडिन. आणि ती जर अनसॅच्युरेटेड रिंग सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्झाझोलिन और ऑक्झाझोल ॲज वेल ॲज आयसोऑक्झाझोलिन और आयसॉक्झोल अशा प्रकारे नेमिंग दिलं जातं. आणि जर नायट्रोजन आणि सल्फर जर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायाझोलिडिन, आयसोथायाझोलिडिन. सॅच्युरेटेड रिंग सिस्टीम असेल तर अशा प्रकारे नेमिंग दिलं जातं. आणि अनसॅच्युरेटेड जर नेमिंग सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायाझोलिन, थायाझोल, आयसोथायाझोलिन किंवा आयसोथायाझोल अशा प्रकारे नेमिंग हे दिलं जातं. जर दोन्ही पण ऑक्सिजन ऑक्सिजन असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायझोलेन अशा प्रकारे. जर सॅच्युरेटेड असेल तर अशा प्रकारे नेमिंग दिलं जातं. आणि ऑक्सिजन सल्फर जर प्रेझेंट असेल तर सॅच्युरेटेड रिंग सिस्टीमला 5 मेंबरला काय म्हटलं जातं, ऑक्झाथायोलेन हे नेमिंग दिलं जातं. त्यानंतर सल्फर, दोन्ही पण सल्फर सल्फर जर प्रेझेंट असतील 5 मेंबर सॅच्युरेटेड कंपाऊंड, 5 मेंबर सॅच्युरेटेड सल्फर कंटेनिंग कंपाऊंडला काय म्हटलं जातं, डायथायोलेन रिंग सिस्टीम हे नेमिंग दिलं जातं. त्यानंतर 5 मेंबर रिंग विथ 3 हेटेरोएटम. आता आपण सुरुवातीला 1 हेटेरोएटम बघितला, 2 हेटेरोएटम असेल तर नेमिंग बघितलं. आता
5 मेंबर रिंग विथ 3 हेटेरोएटम. त्याला नेमिंग कशा प्रकारे दिलं जातं इथे मेन्शन केलेलं आहे. या रिंग सिस्टीम मध्ये काय ज्या पण रिंग फॉर्म होतात त्या काय सर्व अनसॅच्युरेटेड असतात. त्यामुळे सॅच्युरेटेडचे नॉमेनक्लेचर इथे तुम्हाला दिलेलं नाही किंवा त्या अनस्टेबल असतात, फॉर्म होत नाही. कारण 3 हेटेरोएटम जर एका वेळेस जर प्रेझेंट असेल तर तिथे काय होऊन जातं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स किंवा रिपल्शन, इलेक्ट्रॉन पेअरचं रिपल्शन होतं. त्यामुळे त्या रिंग सिस्टीम ह्या स्टेबल नसतात, म्हणून त्यांचं नॉमेनक्लेचर किंवा त्या फॉर्म होत नाही. त्यामुळे त्या स्टडी केल्या जात नाही. मग यामध्ये जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर तिला काय काय म्हटलं जातं, ट्रायाझोल्स. मी 3 नायट्रोजन प्रेझेंट आहे. नायट्रोजन विथ रिस्पेक्ट काय 2 सल्फर असतील, एक नायट्रोजन आणि 2 सल्फर असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायथायझोल. 2 नायट्रोजन आणि 1 ऑक्सिजन असेल तर तिला काय म्हटलं जातं, फ्युराझान ऑर ऑक्सिडायझोल. 2 नायट्रोजन आणि 1 सल्फर जर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायाडायझोल. आणि 4 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील, मीन्स 5 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये जर 4 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील आणि त्यामध्ये हेटेरोएटम जर नायट्रोजन असेल तर त्याला काय म्हटलं जातं, टेट्राझोल्स. मीन्स त्यामध्ये 4 हेटेरोएटम किंवा 4 नायट्रोजन प्रेझेंट आहे यावरनं इंडिकेट होतं. आणि जर 5 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील आणि ते जर हेटेरोएटम जर नायट्रोजन असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पेंटाझोल. जर आपण बघितलंय की बेन्झीन मध्ये ज्यावेळेस आपण बोरॉन आणि नायट्रोजन तिथे इन्सर्ट करतो किंवा बोरॅझाईनचा स्टडी आपण इनऑर्गॅनिक मध्ये केलाय तर त्याला आपण काय म्हटलं जातं, 2 हेटेरोएटम बोरॉन आणि नायट्रोजन प्रेझेंट आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण की इनऑर्गॅनिक बेन्झीन. बोरॅझाईनला आपण इनऑर्गॅनिक बेन्झीन म्हणतो. त्याचप्रमाणे जर 5 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील आणि अनसॅच्युरेटेड जर सिस्टीम असेल तर तिला आपण काय म्हणू, पेंटॅझोल. और त्यालाच आपण काय म्हटलं जातं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड और इनऑर्गॅनिक रिंग सिस्टीम. कारण त्यामध्ये 5 नायट्रोजन ॲटम प्रेझेंट असतील, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, पेंटॅझोल. देन नेक्स्ट 6 मेंबर रिंग सिस्टीम विथ 1 हेटेरोएटम. बघा जर नायट्रोजन असेल, सॅच्युरेटेड रिंग सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, पायपेरिडीन. अनसॅच्युरेटेड असेल तर पिरिडीन. हे आपण डिफरंट रिएजंट आपण बघत ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये स्टडी केलेले. देन ऑक्सिजन जर असेल आणि जर सॅच्युरेटेड सिस्टीम असेल तर टेट्राहायड्रोपॅरा. जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, पिरिलीन सिस्टीम म्हटलं जातं. सल्फर कंटेनिंग जर असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायन. आणि जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम जर असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायोपायरा. अशा प्रकारे आपण रिंग सिस्टीम स्टडी करतो. देन नेक्स्ट पॉइंट इन दॅट 6 मेंबर रिंग विथ 2 हेटेरोएटम. आता आधी 1 हेटेरोएटम बघितला, आता 2 हेटेरोएटम असेल तर त्याला नॉमेनक्लेचर कशा प्रकारे दिलं जातं ते बघू. जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल, 2 नायट्रोजन हेटेरोएटम जर प्रेझेंट असेल, सॅच्युरेटेड जर सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, पायपेराझिन. आणि ती जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायझिन्स. देन एक नायट्रोजन आणि एक ऑक्सिजन जर जर प्रेझेंट जर असेल तर तिला काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये मॉर्फोलिन. आणि जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम जर असेल तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्झाझाईन. जर नायट्रोजन आणि सल्फर जर प्रेझेंट असेल तिला अनसॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये काय म्हटलं जातं, डायथायझाईन. तर सल्फर जर प्रेझेंट असतील दोन्ही पण तर तिला काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये डायथायन कंपाऊंड म्हटलं जातं. जर ऑक्सिजन जर प्रेझेंट असेल 2 तर तिला काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये डायऑक्झिन. जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम जर असेल तर काय म्हटलं जातं, डायऑक्झिन सिस्टीम म्हटलं जातं. मग आता नेक्स्ट 3 हेटेरोएटम. मग आता आपण काय म्हणलं, 6 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये 2 हेटेरोएटम असेल तर काय नॉमेनक्लेचर होतं ते बघितलं. आता जर 6 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये जर 3 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील तिला नॉमेनक्लेचर काय दिलं जातं हे बघू. जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर काय म्हटलं जातं, ट्रायाझाईन्स. जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल सॅच्युरेटेड सिस्टीम तर तिला काय म्हटलं जातं, ट्रायऑक्झाईन. तर 4 हेटेरोएटम जर प्रेझेंट असतील 6 मेंबर रिंग सिस्टीम मध्ये तर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर तिला काय म्हटलं जातं, टेट्राझाईन रिंग सिस्टीम म्हटलं जातं. देन नेक्स्ट 7 मेंबर विथ 1 हेटेरोएटम. बघा आता 7 मेंबर आपण 3 मेंबर, 4 मेंबर, 5 मेंबर, 6 मेंबर आणि देन आता 7 मेंबर रिंग सिस्टीम बघतोय. मग जर नायट्रोजन जर प्रेझेंट असेल, सॅच्युरेटेड सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, अझेफिन्स. आणि जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम असेल तर तिला काय म्हटलं जातं, ॲझेपाईन सिस्टीम म्हटलं जातं. जर नायट्रोजन नायट्रोजन जर प्रेझेंट असेल सॅच्युरेटेड मध्ये दोन्ही पण तर तिला काय म्हटलं जातं, डायझिपिन्स म्हटलं जातं. जर ऑक्सिजन जर प्रेझेंट असेल सॅच्युरेटेड मध्ये तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्सिपेन रिंग सिस्टीम म्हटलं जातं.
आणि ती जर अनसॅच्युरेटेड सिस्टीम असेल 7 मेंबर तर तिला काय म्हटलं जातं, ऑक्झिपाईन रिंग सिस्टीम म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर सल्फर कंटेनिंग 7 मेंबर रिंग सिस्टीम जर सॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायोपेन म्हटलं जातं. आणि जर तीच अनसॅच्युरेटेड असेल तर तिला काय म्हटलं जातं, थायोपिन रिंग सिस्टीम हे म्हटलं जातं. देन 8 मेंबर रिंग विथ 1 हेटेरोएटम. मग बघा हेटेरोएटम कुठला आहे त्यामध्ये, जर नायट्रोजन जर असेल तर ॲझोकेन म्हटलं जातं. तो जर सॅच्युरेटेड असेल तर तिला ॲझोकेन म्हटलं जातं. अनसॅच्युरेटेड असेल तर काय म्हटलं जातं, ॲझोकाइन रिंग सिस्टीम म्हटलं जातं. आणि ते जर ऑक्सिजन हा सॅच्युरेटेड सिस्टीम मध्ये जर असेल 8 मेंबर मध्ये तिला काय म्हटलं जातं, ऑक्सिकेन म्हटलं जातं. जर सल्फर असेल तर थायोकेन हे म्हटलं जातं. मीन्स आपण काय जे नॉमेनक्लेचर आहे ते बघितलं डिफरंट रिंगच्या 3 मेंबर, 4 मेंबर, 5 मेंबर, 6 मेंबर, 7, 8 पर्यंत आपण नॉमेनक्लेचर बघितलंय. इथपर्यंत तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेलं आहे किंवा स्टडी करायचंय. मग त्यामध्ये आपण बघितले की 1 हेटेरोएटम असेल तर कुठलं नेमिंग दिलं जातं, 2 हेटेरोएटम असेल तर कशा प्रकारे नेमिंग दिलं जातं, 3 हेटेरोएटम असेल तर कशा प्रकारे. ते नेमिंग कसं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये हे डिफरंट असतं. मग हे आपण आज स्टडी केलंय. उरलेला जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. होप तुम्हाला झालेला लेक्चर हे समजलं असेल, झालेले पॉइंट्स हे समजले असेल, नॉमेनक्लेचर सिस्टीम ही समजली असेल. त्यानंतरचा जो पॉइंट आहे की डिफरंट रिंग स्ट्रेंथ जे असतील मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट किंवा डिफरंट जे नेमिंग सिस्टीम असतील ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. होप तुम्हाला हे सर्व लेक्चर समजलं असेल. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.